आहे ते आरोग्य दुरुस्त करण्याच्या उद्देशाने सुद्धा हा प्रकल्प आहे। आज आपण एका एकरामध्ये 28,000 झाडं लावतोय हलक्या जमिनीमध्ये आणि 14,000 ते 14,500 झाडं लावतोय मध्यम जमिनीमध्ये। इतर देशामध्ये तर याच्यापेक्षा 1,10,000 लावताय, म्हणजे 40,000 प्रति एकरी लावताय। मग याने काय होणार? आपल्या जमिनीमध्ये जी उत्पादनक्षम पाहिजे होती जमीन ती राहिलेली नाही, कारण या जमीन प्रकल्प आहे आणि ही काळाची गरज सुद्धा आहे। हे सोयाबीन असेच वाहतच राहिले तर पुन्हा कपाशीशिवाय किंवा दुसऱ्या पिकाशिवाय पर्याय राहणार नाही आहे, असं आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली सर्वांची। जिल्हा अमरावती, मोबाईल नंबर 9423854101। मी पहिल्यांदा म्हणजे 30 दिवसानंतर फवारणी केली। पहिला फवारा मी साधा म्हणजे लागवड केली 3 अर्ध्यावर 31 6 लावल्यानंतर काय काय केलं तुम्ही? पहिल्यांदा मी लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी त्याला पहिले खत दिलं, नंतर लगेच 3-4 दिवसानंतर फवारणी काढली। त्याच्यामध्ये ते प्लेनच मारलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक। नंतर त्या फवारणी लगेच मी चमत्कार घेतला। दरवर्षी जे मला 5 ते 7 क्विंटल एका एकरात कापूस व्हायचा तो आता एकरी 10 क्विंटल कापूस झालेला आहे। तर एका एकरमध्ये मला मिनिमम 25 क्विंटल कापूस निघालेला आहे आणि 5 क्विंटल निघणार आहे। तर या सदन आणि विशेष सीएस प्रोजेक्टमध्ये आहे माझं। तर या याच्यामध्ये खर्च कमी झाला आणि उत्पादन जास्त वाढलेलं आहे। त्यासोबतच आज जे इथे उपस्थित मान्यवर जे होते त्यांनी आपल्याला बांबू लागवडीबद्दल जे सांगितलेलं आहे, रेशीमबद्दल नागोलकर मॅडम आला आहेत, त्यांनी जे माहिती दिली आम्हाला माहिती दिली आहे, पण तुम्हाला घ्यायची आहे माहिती नेहमी थोडासा लेट आलेला आहे। त्यानंतर आयुर्वेदिकमध्ये आणि होमिओपॅथिकमध्ये काय फरक आहे ह्या सगळा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या इथे मध्ये बसलेले जे नाल्ले काका आहे, तुम्ही चांदुरलेला आमला विश्वेश्वर इथे जाऊन कधीही त्यांच्याशी संपर्क करू शकता। ते आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन देतात। आम्ही रेशीमचं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे। निश्चितच रेशीम सुद्धा चांगला आहे आणि या सर्व या कापसासोबतच एक आपल्याला वेगळा काही करायचं असेल तर ते सगळं या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळं सांगितलेलं आहे बांबूबद्दल,